आई की संसार. तिने पहिल्यांदाच आवाज उठवला. सायलीच्या वडिलांचे शब्द अजूनही हॉलमध्ये घुमत होते. सायली, पुरे झाला हा हट्ट. नवरा स्वतः तुला न्यायला आला आहे. आता त्याच्यासोबत जा. सायली काही क्षण शांत उभी राहिली. तिने विहानकडे पाहिलं. तो आनंदाने बाबांच्या मांडीवर बसला होता. त्याला वाटत होतं आता सगळं पुन्हा आधीसारखं होईल. पण सायलीला माहीत होतं, ज्या घरात ती रोज तुटत होती तिथे परत जाणं म्हणजे स्वतःला पुन्हा संपवणं होतं. ती हळूहळू सोफ्यासमोर आली. बाबा, मी एक प्रश्न विचारू? विचार. जर समीर दादाच्या बायकोला रोज अपमान सहन करावा लागला, तिच्या प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारले गेले, तिच्या पगारावर दुसऱ्याचा हक्क सांगितला गेला, तर तुम्ही तिला पुन्हा त्या घरात पाठवाल का? बाबा काही बोलले नाहीत. सायली पुढे म्हणाली, उत्तर द्या बाबा. त्यांनी नजर चुकवली. रोहन शांतपणे सगळं ऐकत होता. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. रोहन, तुला आठवतं का लग्नानंतरच्या पहिल्याच महिन्यात आईंनी माझा पूर्ण पगार मागितला होता? रोहनने हळूच मान खाली घातली. मी काही बोलले नाही. त्यानंतर प्रत्येक महिन्याला माझा पगार घरखर्चाच्या नावाखाली घेतला गेला. पण मला माझ्या आईबाबांसाठी 500 रुपयेही खर्च करायला परवानगी नव्हती. संपूर्ण घरात शांतता होती. विहान झाल्यावर मी आजारी होते. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती. पण दुसऱ्याच दिवशी मला स्वयंपाकघरात उभं केलं गेलं. रोहनच्या डोळ्यात अपराधीपणा दिसू लागला. त्या दिवशी मी तुला मदत मागितली होती, आठवतं? रोहनचा आवाज थरथरला. आठवतं. आणि तू काय म्हणालास? रोहन काहीच बोलला नाही. सायली स्वतःच म्हणाली, आईला वाईट वाटेल, तू थोडं सहन कर. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी किती सहन करायचं होतं रोहन? विहान काहीच समजत नव्हता. तो आईजवळ येऊन म्हणाला, आई, तू रडतेस का? सायलीने त्याला मिठीत घेतलं. नाही रे बाळा. पण तिचा आवाजच तिचं दुःख सांगत होता. रोहन उठून तिच्यासमोर आला. सायली, माझ्याकडून खूप चुका झाल्या, मी मान्य करतो. फक्त मान्य करून काय उपयोग? मी बदलण्याचा प्रयत्न करतोय. सायलीने शांतपणे विचारलं. तुझा प्रयत्न म्हणजे काय? तू घरी चल आणि पुन्हा तेच सगळं सुरू झालं तर? रोहनकडे उत्तर नव्हतं. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. आई कॉलिंग. रोहनने फोन उचलला. हो आई. समोरून मोठ्याने आवाज येत होता. रोहन, सायलीला घेऊन ये. पण तिला सांग, यावेळी आमच्या नियमांप्रमाणे राहावं लागेल. सायलीने ते शब्द स्पष्ट ऐकले. तिने रोहनच्या डोळ्यात पाहिलं. आता तरी कळलं का मी परत का येऊ शकत नाही? रोहन निशब्द झाला. त्याला समजलं त्याने अजूनही स्वतःचा निर्णय घेतलेलाच नव्हता. सायलीने ठाम आवाजात सांगितलं, ज्या दिवशी तू स्वतःचा संसार स्वतःच्या निर्णयाने उभा करशील त्या दिवशी मी विचार करेन. पण दुसऱ्यांच्या अटीवर माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्य जगणार नाही. रोहन काही न बोलता निघून गेला. पण दारातून बाहेर पडताना त्याने एकदा मागे वळून विहानकडे पाहिलं आणि विहानने निरागसपणे विचारलं, बाबा, उद्या पुन्हा येशील ना? रोहनच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. रोहन पहिल्यांदाच आपल्या आईवडिलांविरुद्ध उभा राहणार का? आणि सायलीच्या आयुष्यात अद्वैतची भूमिका आणखी महत्त्वाची कशी बनते? नवी सुरुवात की नवीन परीक्षा? रोहन दारातून बाहेर पडला. पण विहानचा प्रश्न त्याच्या कानात घुमत राहिला. बाबा, उद्या पुन्हा येशील ना? त्याने मागे वळून पाहिलं. विहान अजूनही दारात उभा होता. सायलीने त्याचा हात घट्ट धरला होता. रोहन काही बोलू शकला नाही. तो शांतपणे निघून गेला. त्या रात्री विहान बराच वेळ रडत होता. आई, बाबा आपल्याला सोडून का गेले? मी काही चूक केली का? सायलीच्या हृदयाचा ठावच हरपला. तिने त्याला मिठीत घेतलं. नाही रे राजा,
अजिबात चूक केली नाहीस. मग बाबा आपल्यासोबत का राहत नाहीत? सायलीकडे उत्तर नव्हतं. 4 वर्षाच्या मुलाला मोठ्यांच्या नात्यामधला गुंता कसा समजवणार? तिने फक्त त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं. एक दिवस तुला सगळं समजेल, पण लक्षात ठेव, बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. हे बोलताना तिच्याच डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नेहमीसारखी धावपळ सुरू झाली. सायली स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. तेवढ्यात वहिनी कांचन आत आली. सायली, आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळे विहानने जरा शांत राहिलं पाहिजे. सायलीने शांतपणे विचारलं. मी त्याला बाहेर पार्कमध्ये घेऊन जाईन. कांचनने उत्तर दिलं नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा नाराजीचा भाव सायलीच्या नजरेतून सुटला नाही. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सायलीने कामाला सुरुवात केली. अद्वैतने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. या सायली. ती थोडी घाबरतच आत गेली. सर, काही चूक झाली का? उलट तुमच्या कामाचं कौतुक करायचं होतं. त्याने तिच्यासमोर एक फाईल ठेवली. हा नवीन प्रोजेक्ट आहे, कंपनीसाठी खूप महत्त्वाचा. मला तो तुम्ही सांभाळावा असं वाटतं. सायली आश्चर्यचकित झाली. मी? हो, तुमच्यात क्षमता आहे, पण तो थोडा थांबला. एक गोष्ट सांगू का? हो. तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा काम छान करता, पण चेहऱ्यावर कायम एक दुःख दिसतं. वैयक्तिक आयुष्याबद्दल मी विचारणार नाही, पण एक विनंती आहे, स्वतःला दोष देणं बंद करा. सायली काही क्षण शांत राहिली. कोणीही इतक्या समजुतीने तिच्याशी अनेक महिन्यात बोललं नव्हतं. तिने फक्त एवढंच म्हटलं, थँक्यू सर. सायंकाळी ती विहानला घेऊन घरी आली. पार्कमध्ये दोघं खेळत होते. विहान झोपाळ्यावर बसून मोठ्याने हसत होता. सायली अनेक दिवसांनी मनापासून हसली. तेवढ्यात तिला समोर एक ओळखीची व्यक्ती दिसली. ती होती रोहनची मोठी वहिनी स्वाती. स्वातीने सायलीकडे पाहिलं आणि तिच्याजवळ आली. सायली, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. सायलीचा चेहरा गंभीर झाला. कशाबद्दल? स्वातीने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, तुला घर सोडायला भाग पाडण्यात माझाही वाटा होता आणि आज मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आहे. सायली स्तब्ध झाली. तिला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. स्वाती पुढे काय सांगणार होती? स्वाती सायलीसमोर सासरचं एक असं गोपीट उघड करणार आहे जे ऐकल्यावर सायलीच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. पश्चातापाची कबुली. सायली काही क्षण स्वातीकडे फक्त पाहत राहिली. पार्कमध्ये मुलांचा गोंधळ सुरू होता. विहान इतर मुलांसोबत खेळत होता, पण सायलीच्या मनात मात्र हजारो प्रश्न होते. स्वातीताई, तुम्ही काय म्हणालात आत्ता? स्वातीने खोल श्वास घेतला. हो सायली, मी जे बोलले ते खरं आहे. तुझ्यावर अन्याय झाला आणि त्या अन्यायात माझाही वाटा आहे. सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दोन्ही दिसत होते. आता अचानक हे सगळं सांगायचं कारण? स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आज मी स्वतः त्याच परिस्थितीतून जात आहे. सायली काहीच बोलली नाही. स्वाती बाकावर बसली. तुला आठवतंय, तू नवीन साडी घेतली होतीस, खूप आवडली होती तुला. हो. आईने तुला ती परत करायला लावली होती. हो, कारण त्यांच्या मते ती महाग होती. स्वातीने मान हलवली. पण खरं कारण वेगळंच होतं. म्हणजे आईंना तुझं हसणं, तुझं आनंदी राहणं आवडत नव्हतं. सायली हादरली. काय? हो, त्यांना वाटायचं सून जास्त आनंदात राहिली तर ती त्यांच्या नियंत्रणात राहणार नाही. सायलीच्या अंगावर काटा आला. स्वाती पुढे म्हणाली, तू ऑफिसला जायचीस, चांगला पगार कमवायचीस. आईंना सतत भीती वाटायची की एक दिवस रोहन तुझंच ऐकायला लागेल, म्हणून त्यांनी माझ्याविरुद्ध त्यांचे कान भरले.
हो. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. आणि तू? स्वातीने मान खाली घातली. मीही त्यांच्यासोबत उभी राहिले, कारण मला वाटत होतं त्यांचं ऐकलं नाही तर माझंही जगणं कठीण होईल. पण आता काय बदललं? स्वातीच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. आता माझ्यावरही तेच दिवस आले आहेत. म्हणजे माझ्या मुलीला नोकरी करायची आहे. आई म्हणत आहेत घरच्या बायकांनी बाहेर काम करायचं नसतं. ती हसली, पण ते हसू वेदनेने भरलेलं होतं. आज मला तुझी आठवण झाली. तू किती सहन केलंस हे आत्ता समजते. सायली शांतपणे ऐकत होती. तिच्या मनात राग होता, पण स्वातीच्या डोळ्यातील पश्चाताप खोटा वाटत नव्हता. तेवढ्यात विहान धावत आला. आई, मला पाणी हवं. सायलीने त्याला बाटली दिली. स्वातीने विहानकडे पाहिलं. खूप गोड आहे. विहान हसला. तू कोण? मी, तुझी स्वाती काकू. तू बाबांच्या घरी राहतेस? स्वातीने हळूच हो म्हटलं. विहान लगेच म्हणाला, मग बाबांना सांग ना, मला त्यांची खूप आठवण येते. हे ऐकताच स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. सायली उठली. स्वातीताई, भूतकाळ बदलता येत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीची साथ देणं म्हणजे चुकीचाच भाग होणं. स्वातीने मान डोलावली. माहितीय, म्हणूनच आज तुझी माफी मागायला आले आहे. सायली काहीच बोलली नाही. ती विहानचा हात धरून निघाली. घरी पोहोचल्यावर तिचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो, सायली मॅडम? हो, मी अद्वैत बोलतोय. सर, उद्या सकाळी तुम्हाला एका महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगला माझ्यासोबत यावं लागेल. ठीक आहे सर. अद्वैत थोडा थांबला. आणि आज तुमचा चेहरा कालपेक्षा थोडा शांत दिसला. आशा करतो सगळं ठीक होईल. सायलीच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं स्मित उमटलं. थँक्यू सर. फोन ठेवताच तिची आई दारात उभी होती. तिने संशयाने पाहिलं. कोणाचा फोन होता एवढ्या रात्री? सायली काही उत्तर देणार इतक्यात आई पुन्हा म्हणाली, ऑफिसमधला बॉस होता का, की अजून कोणी? त्या प्रश्नामागचा संशय सायलीला स्पष्ट जाणवत होता. कथेचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात पाहू सायलीच्या आईच्या मनात संशयाचं बीज कोण पेरत आहे आणि अद्वैत सोबतच्या एका मीटिंगमुळे सायलीच्या आयुष्यात नवं वादळ कसं निर्माण होणार. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.